गेली 40 वर्ष स्वतःच्या दमदार अभिनयाने मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे अमिता खोपकर. त्यांना आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे लहानपणी त्यांची आबाळ झाली. पुढे ऐन 25शीत त्यांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले. वाईट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना एकीकडे मुलाचे संगोपन आणि करिअर अशी तारेवरची कसरत करावी लागली. खंबीरपणे एकटीने त्यांनी मुलाचे संगोपन केले. त्यांना या काळात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नव्हता. अनेक अपघात, आजार यांना धीराने तोंड देत त्या अनेक वर्ष लढत राहिल्या आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिल्या. चला तर जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण जीवन संघर्ष. अमिता खोपकर यांचा जन्म 25 सप्टेंबर 1960 रोजी मुंबईत झाला. दादरच्या बालमोहन शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे बालपणी त्यांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. या काळात त्यांच्या आईने काबाड कष्ट करून अनिता यांच्यासह 3 मुलांचे पालनपोषण केले. आर्थिक परिस्थितीमुळे खूप कमी वयातच त्यांना काम करावे लागले. वयाच्या अवघ्या 13 वर्षापासून त्यांनी मराठी नाटकात कामे करायला सुरुवात केली. सुरुवातीला अत्यंत छोट्या छोट्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. एकीकडे नाटकात कामे करत त्यांनी जे कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. या काळाबद्दल बोलताना त्या एका मुलाखतीत असे म्हणाल्या होत्या की त्या काळात कामाची गरज एवढी होती की नाटक न वाचताच मी मिळतील ती सर्व नाटके केली. अनेक अभिनेत्रींनी नाकारलेली माझ्या वाट्याला यायची, पण कामाची गरज एवढी होती की मी संहिता न वाचताच एका वाटोपाठ एक नाटक करतच गेले. पुढे अनेक काळ नाटकात छोटी मोठी कामे केल्यानंतर त्यांना एक चांगले नाटक मिळाले. पु ल देशपांडे यांच्या लिखाणावर आधारित असामी असामी या नाटकाने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यावेळी स्वतः पुलंनी अमिता यांचे कौतुक केले होते. अनेक वर्ष नाटकात काम केल्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीत काम करायची संधी मिळाली. संत गजानन शेगावचा या चित्रपटातून त्यांनी सिनेमा विश्वात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. यानंतर गुरुदक्षिणा, सवत माझी लाडकी, सखी माझी या चित्रपटात त्या झळकल्या. याच काळात गावाकडच्या गोष्टी या मालिकेत त्या काम करत होत्या. यावेळी मालिकेचे निर्माते सुनील दातार यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे एकत्र काम करत असताना ते दोघे प्रेमात पडले. मात्र दोघांची जात वेगळी असल्यामुळे घरातून लग्नाला विरोध झाला. मात्र दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि पुढे विवाह बंधनात अडकले. लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव आदित्य ठेवले. अनिताताई सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच त्यांचे पती आजारी पडले. पुढे त्यांची ओपन हार्ट सर्जरी देखील झाली. मात्र तरीही या आजारपणातून ते बरे झाले नाहीत. काही दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमिता यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. सासरच्यांशी संबंध दुरावले होते, त्यामुळे कोणाचाही आधार नव्हता. त्यात पदरात छोटा मुलगा होता. पतीच्या निधनामुळे त्या आतून कोलमडून गेल्या. मात्र आपल्या छोट्या मुलाकडे पाहून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. या कठीण काळात त्यांना सासर अथवा माहेरकडून पुरेशी आर्थिक किंवा मानसिक मदत मिळाली नाही. या काळात छोट्या मुलाला घेऊन त्या एकट्या भाड्याच्या घरात राहत होत्या. दुःख किती मोठे असले तरी उभे राहणे गरजेचे होते. पोटा पाण्यासाठी काम करणे गरजेचे होते. या काळात एकीकडे काम करत आणि दुसरीकडे मुलाचे संगोपन अशी तारेवरची कसरत त्यांनी केली. त्या म्हणतात, या काळात मी निर्मात्यांना सांगायचे छोटी मोठी कुठली भूमिका मला चालेल. त्या काळी काम मिळवणे हे खूप मोठे आव्हान होते. सुदैवाने त्यांना या काळात अनेक चांगल्या भूमिका मिळाल्या. प्रपंचमधील शालिनी, असंभवमधील कुसुमत्या, दे धमालमध्ये झंप्याची आई या त्यांच्या भूमिका लोकांच्या लक्षात राहिल्या. याच काळात त्यांनी सावली, कायद्याचं बोला, चकवा, हरिओम विठ्ठला, गैर, जोगवा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं. याशिवाय जावई माझा भला, जन्मरहस्य, वैशाली कॉटेज अशा नाटकातही त्या झळकल्या होत्या. एकीकडे मुलाचे संगोपन आणि दुसरीकडे आपले करिअर सांभाळताना त्यांची खूप दमछाक व्हायची. छोट्या मुलाला घेऊन एकटे राहणे, शूटिंग लोकेशन आणि सेटवर जाण्यासाठी रात्रीचा वेळेअवेळीचा प्रवास, 20-20 तास काम अशामुळे अनेक वेळा त्यांनी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. अनेक वेळा आजारी असून देखील त्यांनी कामाला महत्त्व दिलं. एकदा पाय मुरगळला असतानाही त्यांनी 2 दिवस शूटिंग केले. शेवटी त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये भरती केले. अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्व गाजवल्यानंतर त्यांना हिंदीतही काम करायची संधी मिळाली. त्या तू मेरा हिरो, टीव्ही के उस पार, वागळे की दुनिया, ये रिश्ता क्या कहलाता है, ससुराल सिमर का अशा अनेक हिंदी मालिकेमध्ये झळकल्या. आता त्यांचा मुलगा मोठा झाला आहे. पैशाची गरज म्हणून काम करण्याचे दिवस आता सरले आहेत
आता फक्त आवड म्हणून त्या काम करतात। या आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणतात, सुरुवातीला मी खूप चुळबुळी होते, मात्र या जीवनात अनेक संकटे आली आणि हळूहळू मी शांत होत गेले। अमिताताई सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करत आहेत। संपूर्ण आयुष्यात आलेल्या संकटांचा त्यांनी मोठ्या धीराने सामना केला। आर्थिक परिस्थितीमुळे काम मिळवण्यासाठी त्यांना सतत झगडावे लागले। नंतर पतीच्या मृत्यूनंतर अभिनयातील करिअर आणि मुलाचे संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी मुलाला मोठे केले। कोणाकडे मदतीची याचना न करता त्या कायम लढत राहिल्या आणि आज कुठल्याही गोष्टीबद्दल मनात कटुता न बाळगता त्या अत्यंत शांतपणे आपले जीवन जगत आहेत। त्यांचा हा संघर्षमय जीवन प्रवास सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे।